मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा. प्रचंड उन्हाळा उन्हाळ्या उन्हाळा उन्हाळा त्यामुळे बघा मी आता सकाळ सकाळी फिरायला काही जाऊ शकलेली नाही, कारण मावशींचा फोन आलाय कामाला येणार नाही. मग ते पण करायचं, हे पण करायचं, फिरायचं पण नको वाटतं ना. तर आता सकाळी सकाळी आपलं काय काम चाललेलं आहे नेहमीप्रमाणे नाश्ता. आज आता पारोसा गोळाच आहे सगळं, काय करायचं असू दे, दाखवते. चला आता सगळं छान छान काय काय खायला करणार आहे. चला या ठिकाणी डोश्याची तयारी केलेली आहे. डोसा प्रीमिक्स आज आता शेवटचं झालेलं आहे. डोसा प्रीमिक्स आता मला परत तयार करायला पाहिजे, दळप काढायला पाहिजे. हे डोसा प्रीमिक्स कसं करायचं ते नंतर सांगते. डोसा प्रीमिक्स कसं तयार करायचं. आणि रवा घातलेला आहे याच्यामध्ये, आणि यामध्ये हिरव्या मिरच्या दिसत आहेत तुम्हाला, जिरं दिसतंय, ओवा दिसतंय, मीठ विरघळलेलं असणार आणि ताकाचं पाणी आहे. हां, आता माझी चटणी होईपर्यंत हे भिजवून ठेवते. याच्यात मी हिरवी मिरची घातलेली आहे, कांदा चिरून घालणार आहे आणि कोथिंबीर चिरून धुवून घालणार आहे. आता इथं आपण चटणीची तयारी करतोय. चटणीच्या तयारीसाठी आपण मिक्सरचं भांडं, त्यामध्ये मीठ, साखर, जिरं, फुटाण्याची डाळ, लसूण, इथे आलं, ढबू मिरची, साधी मिरची, कांदा, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ. आता याच्यामध्ये आपण धुवून कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. आणि माझ्याकडे कालची ही शिल्लक राहिलेली ही फोडणी आहे, हे मी यामध्येच टाकणार आहे. तर ही आपली झाली चटणीची तयारी. आता हे सगळं मिक्स करूया, चिराचिरी करून घेऊया आणि गुर्र करून घेऊया. आता या ठिकाणी मी उन्हाळा असल्यामुळे काय केलेलं आहे, ही काल रात्री 2 चमचे फक्त 2 चमचे नाचणीचं साधं पीठ जे गिरणीतनं काढून आणलेलं आहे, 2 चमचे फक्त घेतलेलं आहे. आणि पूर्ण पाणी त्याच्यामध्ये, पाण्यामध्येच 2 चमचे नाचणीचं पीठ मी काल घालून 10 मिनटं गॅसवर ठेवलं होतं. काही गुठळ्या नाही, फुटळ्या नाही, काही होत नाही. गरम पाण्यात घातलं की गुठळ्या होतात. गरम पाण्यात घालायचं नाही, गार पाण्यात घालायचं, म्हणजे गुठळी होत नाही. 2च चमच्याची एवढी झालेली आहे. ह्याच्यात एवढंच ताक पडेल पिताना. आता याच्यात आपण काय काय घालणार आहे, ह्याच्यात ऑलरेडी मी जिरं क्रश करून टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, आणि तुम्ही कोणीतरी मला सांगितलं हिंग टाका, सो मी हिंग पण टाकलेलं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर धुवून चिरून घेते. लसूण सालं काढून घेतलेलं आहे. आता हा आणि हा एकत्र क्रश करून यामध्ये मिक्स करते, म्हणजे पुढे 2 दिवस ही आपल्याला प्यायला होती. नाचणीची आंबील, डोसा, चटणी आणि नाचणीची आंबील असा आपला आता बेत आहे. मावशींचा फोन आलेला आहे, त्यामुळे आता तीही कामे आपणास करायची आहेत, त्यामुळे फिरायचं आज कॅन्सल. या ठिकाणी चटणीसाठी कांदा असा चिरून घेतलेला आहे. बियांच्या सकटच ढबू मिरची अशी कच्चीच टाकायची. शिजवून, भाजून, तळून, परतून असं काही नाही. हे आता आपलं तयार आहे. आता याच्यामध्ये हे सगळं, आता हे सर्व याच्यात असं टाकायचं, म्हणजे चटणीमध्ये फार सुंदर स्वाद येतो तेलाचा. गुर्र करूया. चटणी आपली तयार आहे. थोडंसं क्रश करून घ्यायचं, बाकी काही नाही. जरासा वास छान लागतो, म्हणजे बाकी काही नाही. कारण मला हा जरा कच्चा जो लसूण असतो तो दाताखाली आला ना मस्त लागतो. बस, फार त्याची ही पावडर करायची नाही, पेस्ट करायची नाही, चव चांगली लागत नाही. हे पहा, तर याच्यात असं टाकून आता जेवताना घ्यायचं. हे म्हणजे 2-3 तास याच्यामध्ये मुरतो, आणि त्यावेळेला ताक घालून घ्यायचं. हे पहा, नाचणीची आंबील उन्हाळ्यात तयार. ही पहा आपली तयार झालेली मस्त मस्त चटणी. चला, भांडी घासून झालेली आहेत. आता नाश्त्याचे काम करूया. गरम गरम डोसा, चटणी तर झालेली आहेच.
ह्याला काय सोडा वगैरे घालायचा नाही, कारण कांदा घातलेला असतोय. कांदा घातल्यामुळे मस्त डोसे उठतात, जाळी पण पडते रव्यामुळं. ह्याला काय फर्मेंट पण करायचं नाही. आता मी भांडी घासेपर्यंत मस्त म्हणजे मस्त ते भिजलेलं आहे. गॅस बारीक, इकडे चहा. एन्जॉय घरकाम, भरपूर घरकाम. आज कामाला काय कमी नाही. चल, 100 आकडे म्हणेपर्यंत झाकून ठेवायचं. 1 2 3 4 असं 100 आकडे मोजलेले आहेत. 100व्या आकड्याला आपण आता हे बरोबर काढत आहोत. हे बघा, मस्त फर्स्ट क्लास आपला हा डोसा, जाळीदार डोसा निघालेला आहे. इकडे आपला चहाही झालेला आहे. हे पहा, जाळीदार डोसा. फक्त एक गोष्ट, जर का तुमचा डोसा चिकटत असेल तर तेल बदला. मी हे सनफ्लॉवर तेल वापरते, रिफाईंड तेल. जर का तुम्ही ऑइल मिलमधनं आणलेलं तेल वापरलं तर ते खूप चिकट असतं आणि त्याला डोसे चिकटतात. टिप ऑफ द डे. आओ चला हो, डोस्याबरोबर आपण देऊया त्यांना आंबील. मस्त मस्त. हे पहा, आता या आंबीलसाठी, हे पहा आंबील. आता आंबीलसाठी आपल्याकडे लोण्यामध्ये ताक आहे, तर हे ताक आपण घातलं. सुंदर. आणि हे लोणी डोश्यासाठी, ही चटणी डोस्यासाठी. अशा पद्धतीने आज आपला मेनू आंबील, लोणी, चटणी आणि डोसा देते. डोसा आलेला आहे. आंबील बघा कशी झालेली आहे. सुंदरच होते ती, कालच करून ठेवली आहे. मस्त झाली ना, बेस्टच होती. स्पेशालिस्ट डोसा, आंबील, चटणी, लोणी. चहा नको, मी चहा फक्त घेते, कारण तुम्ही आता आंबील घेतलेली आहे. नंतर 1 तासाभराने घ्या आता आणि एक डोसा खावा. कसा झाला डोसा? चटणी कशी झाली आत्ता ताजी केलेली? मीठ कमी. हां, मग मीठ घालते.